अंडी नाही, पनीर नाही, तरीही प्रोटीनने भरलेला हा नाश्ता पाहून तुम्ही थक्क व्हाल. सकाळच्या नाश्त्यात रोज काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. पोहे नाही, उपमा नाही, शिरा नाही, नेहमीचे पदार्थ झालेत. पण जर तुम्हाला प्रोटीनयुक्त, पोटभर, चविष्ट नाश्ता हवा असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. सर्वप्रथम आपण एक मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी जुने जाड तांदूळ घ्यायचे. रेशनचे तांदूळ असतील तरी चालतील. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी आपल्याला मूग डाळ घालायची आहे. मूग डाळीमुळे काय होतं, आप्पे जे आहे ते खूप मऊ आणि असे स्पंजी होतात. आणि आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मेथी दाणे घालायचे. मेथी दाणे फर्मेंटेशनसाठी मदत करतात आणि आप्पे छान फुलून येतात. त्यामुळे ते ताळायचे नाही आपल्याला मेथी दाणे. हे सर्व मिश्रण आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला इथे जर तुम्हाला तांदूळ वापरायचे नसेल, डायबेटिक लोकांसाठी तुम्ही तांदळाऐवजी ज्वारी वापरली तरी उत्तम असा त्याचा रिझल्ट मिळतो. आता हे बघा, इथे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून झालेत. यामध्ये भरपूर पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. आता हे बघा, मस्तपैकी झाकण ठेवून 5 तास भिजायला ठेवायचं आहे. नंतर पाणी काढून सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये छान असं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बारीक आणि गुडगुडीत असं पीठ तयार करायचं आहे. खूप असं आपल्याला बारीक नाही करायचं आहे, थोडंसं असं किंचितसं आपल्याला रेवाळ ठेवायचं आहे. खूप जाडही ठेवायचं नाही आहे. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावे. आता हे पीठ आता आपल्याला एकसारखं एकाच दिशेने आपल्याला 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, पिठामध्ये हवा अशी क्रिएट होते आणि त्यामुळे आपलं पीठ छान असं फर्मेंट होतं. आता हे बघा, असं या पद्धतीने असं थोडंसं रेवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे. आता हे पीठ आपल्याला झाकून 6 ते 8 तास किंवा रात्रभर फर्मेंट होऊ द्यायचं आहे. आता यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला रात्रभर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी 1 वाटी आपण येथे ताजं ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. येथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे 4 ते 5 चमचे. येथे तुम्ही फुटाण्याच्या डाळऐवजी येथे तुम्ही अख्खे फुटाणे किंवा भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकतात. लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 4 ते 5. अर्धा इंच आलं. हे बघा, हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे. आता यानंतर मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि आता 1 चमचा साखर आणि दही घ्यायचं आहे आपल्याला 2 ते 3 चमचे. यामुळे काय होतं, चटणीला क्रीमी असं आपलं टेक्स्चर येतं, पण दही जास्त आंबट नसावे. हे बघा, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे. हे बघा, बारीक अशी चटणी वाटून तयार आहे. एका भांड्यामध्ये आपण ही चटणी काढून घेऊया. आता फोडणीसाठी एक छोटा फोडणीचा पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल गरम करायचं आहे. तेल आपलं छान मस्तपैकी असं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. आणि मोहरी घातल्यानंतर गॅस मी लगेच बंद केला आहे, कारण तेल जास्त आपलं गरम झालेलं होतं. आणि नंतर आपल्याला जिरं घालायचं आहे. चिमूटभर हिंग असेल तर हिंग घाला. येथे लाल सुक्या मिरच्या मी त्याचे तुकडे करून येथे घातलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून ती खमंग अशी फोडणी आपली तयार झालेली आहे. आता ही फोडणी आपण चटणीवरती छान ओतून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी छान मिक्स करायचं आहे. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. हे बघा, दुसऱ्या दिवशी आपलं पीठ छान असं मस्त फुगलेलं आहे, हलकं झालेलं आहे. आता हे बघा, मस्तपैकी हे बघा, तुम्ही बघाल मस्त अशी जाडी आली आहे. मस्त असं टम्म असं आपलं पीठ फुगलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्व छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर काय करायचं आहे, एक मी असं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये मी आता थोडं थोडं मिश्रण काढून आपण हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि थोडं मिश्रण काढल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता या मिश्रणामध्ये जर तुम्हाला बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची किंवा कोथिंबीर, किसलेलं गाजर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात. हे सर्व आता थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण काय होतं आहे की हे पीठ मला थोडंसं घट्ट वाटतं आहे. तर थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, त्याची कन्सिस्टन्सी. हे बघा, आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघाल याची कन्सिस्टन्सी असं घट्ट
घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे, जास्त पातळ करू नका. इडलीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट ठेवायचं आहे. इथे बघा हलकंसं आपल्याला आप्पे पात्र गरम करायचं आहे आणि त्यामध्ये जे खळगे असतात आप्पे पात्राचे त्यामध्ये 2-2 थेंब आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही वापरू शकतात. हे बघा मी येथे छान तेल त्या खळग्यांमध्ये घालून घेतलेलं आहे. तूप वापरल्यास आप्यांची चव आणि सुगंध दोघंही छान होतो. पण आता प्रत्येक खळग्यात आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे. हे बघा असं, पण पीठ भरताना जास्त आपल्याला फूल असं भरायचं नाही आहे, कारण आप्पे नंतर हे फुगून येतात, फुलतात. त्यामुळे आपण आता इथे एक ट्रिक लक्षात ठेवा की यात जर तुम्हाला समजा पीठ फर्मेंटेशन करायचं नसेल तर त्या जागी तुम्ही पीठ ज्या वेळेला तुम्हाला इन्स्टंट असे आप्पे तयार करायचे असेल तर तुम्ही फर्मेंटेशन करण्याची गरज नाही आहे. तुम्ही इनो वापरायचा आहे. म्हणजे इनो वापरल्यामुळे काय होतं, आप्पे हे इन्स्टंट असे तयार होतात, फर्मेंटेशन करण्याची गरज पडत नाही. हे बघा सर्व आप्पे पात्रामध्ये आपण पीठ भरून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाफ देऊन घ्यायचे. हे बघा मस्तपैकी आपले आप्पे छान टम्म असे फुगून आलेले दिसतात आहेत. तर हलकेसे सुरीच्या किंवा चमच्याच्या मदतीने त्याच्या कडा आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. असं साईडने किंवा वरच्या साईडने थोडंसं आपण तेल लावून घेऊया, म्हणजे अजून छान खुसखुशीत असे आप्पे तयार होतात. हे बघा या पद्धतीने आपल्याला आप्पे छान असे पलटून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचं आहे. जास्त आचेवर जर तुम्ही भाजले तर बाहेरून लाल होतात पण आतून ते कच्चे राहतात. काही मिनिटात आपले मस्त असे गोलगोलीत आपले खुसखुशीत आप्पे तयार झालेले आहेत. आता तुम्ही दोघं बाजूने 1 ते 2 मिनिटं छान खमंग असे भाजून घ्यायचं आहे. दोघं साईडने आपल्याला थोडं तेल लावून हे छान भाजून घेतले तर आप्पे आपले असे खुसखुशीत तयार होतात. तुम्ही बघू शकाल किती सुंदर जाळीदार मऊ आणि स्पंजी असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. हे आप्पे प्रोटीनने भरलेले आहेत. पोट बराच वेळ भरलेलं राहतं, वारंवार भूक लागत नाही, वेट लॉसमध्ये मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडतात. जर तुम्हाला हेल्दी, चविष्ट आणि हाय प्रोटीन नाश्ता शोधत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या, स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅप्पी कुकिंग. धन्यवाद.